गुड मॉर्निंग मित्रांनो. काय चहा वगैरे पेला की नाही? तर बाळांनो, लास्ट लेक्चरला आपण दोन पोएम बघितल्या होत्या, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी आणि होप इज अ थिंग विथ अ फेदर. त्याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित केलेला आहात. अजून ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी सुद्धा तो कम्प्लीट करा. त्याचे सगळे शब्दार्थ, ॲप्रिशिएशन आणि वर्कशॉप सगळं सॉल्व्ह करा. तर बाळांनो, मी 1.2 हा द फन दे हॅड हा जो लेसन्स आहे तो मी घेणार नाही आहे. कारण मी हा लेसन एकदा दोनदा मी शिकवलेला होता मागच्या लेक्चरला भरपूर वेळा. मागची जी आत्ताची 10वीची बॅच होती त्यांना भरपूर वेळा तो मी शिकवलेला होता, पण तो समजला नव्हता दोनदा शिकून सुद्धा. त्यामुळे मला आत्ता असं वाटतं की तो लेसन्स मी नंतर शिकवावा आणि त्याच्या पुढचे जे लेसन्स आहेत ते शिकवावेत. आणि आता मी 1.4 द स्टोरी ऑफ टी हा लेसन मी तुम्हाला आता शिकवणार आहे. आणि हा पूर्ण लेसन नाही घेणार आहे मी, तो अर्धा लेसन घेणार आहे. त्याचे शब्दार्थ तुम्ही एका आठवड्यामध्ये व्यवस्थित त्याचे शब्दार्थ आणि त्याचे सगळे प्रश्न उत्तर आणि मी जे तुम्हाला पॅसेज देणार आहे तोही तुम्ही काय करायचंय, सॉल्व्ह करायचं. कारण आपलं फक्त लेक्चर वजा आपण पुढे पुढे नाही जायचं आहे. जे आपण शिकतो त्याचा व्यवस्थित आपला अभ्यास झाला पाहिजे. आणि त्यामुळे बाळांनो, मी जे शिकवणार आहे तो पार्ट प्रिपेअर करा. नेक्स्ट लेक्चरला आपण तो राहिलेला अर्धा भाग पूर्ण करणार आहोत. चला, द स्टोरी ऑफ टी ही गोष्ट आहे 1.4 पेज नंबर 17 आहे. इथं काही चिटचॅट आहेत, मी चिटचॅट अतिशय रॅपिडली घेणार आहे. ते कॅन यू मेक टी, तुम्हाला चहा बनवता येते का? काही जणांना येत असेल, काही जणांना नाही. हाऊ डू यू मेक टी, तुम्ही चहा कशी बनवताय? व्हॉट ब्रँड डू यू लाईक, कोणत्या प्रकारचा तुम्हाला चहाचा ब्रँड आवडतो? ॲट होम हू मेक्स टी कॉफी फॉर एव्हरीबडी, तुमच्यासाठी घरी चहा कोण बनवतो? हॅव यू सीन अ टी प्लांटेशन, व्हॉट वॉज इट लाईक? टी प्लांटेशन, आता चहाचे मळे किंवा चहाची झाडं अशी तुम्ही काय बघितलं आहे का? तर बाळांनो, मी आता चहाविषयी बोलणार आहे. काही लोक आता चहाला नावं ठेवतात, चहा पिऊ नये म्हणतात. काही लोक म्हणतात की ब्लॅक टी प्या, दुधाचा चहा हा चांगला नसतो. तर हा जगामध्ये चहा कुणी आणला आणि ह्या चहाचा इतिहास काय, हा चहा आपल्याला काय सांगतो काय, तर हे आपल्याला सगळं व्यवस्थित काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला चहा हवाच आहे. जगभरामध्ये सगळे लोक चहा पितात. आपण काही लोक ग्रीन टी पितात, लेमन टी पितात, वेगवेगळे चहाचे ब्रँड आहेत. आणि कधीतरी पावसाळ्यामध्ये तो वाफाळलेला रस्त्यातून जाताना चहाच्या टपरीवरचा तो चहाचा तो स्मेल, चहाचा अरोमा आणि तो कडक चाय असा कुणाला आवडणार नाही. आणि प्रत्येक जण, लहान असू देत मोठे असू देत, सगळ्यांना हे चहाचे लवर्स आहेत. मी सुद्धा आय एम ऑल्सो द टी लवर्स. आणि चहा आपल्याला रिफ्रेश करतं. भरपूर जण लोक ही चहा पितात. मग जगभरामध्ये हा चहाचा इतिहास काय आहे, ही सगळी स्टोरी, ही चहाची स्टोरी आपण ते बघणार आहोत. तुम्ही सगळे पुस्तकात बघा, व्यवस्थित समजावून घ्या. परीक्षेला हा लेसन खूप महत्वाचा आहे. पेज नंबर 18 वर या. द स्टोरी ऑफ टी. लेट अस बिगिन विथ क्वेश्चन्स. या लेसनची सुरुवात आपण एका प्रश्नाने बघतोय. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंझ्युम बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. बघा बाळांनो, तुम्हाला हा लेसनला सुरुवातीला प्रश्न विचारला जातो. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. चला आपण एका प्रश्नाने सुरू करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कंझ्युम मीन्स टू ड्रिंक और टू ईट. बेवरेज म्हणजे ड्रिंक इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर, पाण्यानंतर असं कोणतं की जे जगभरामध्ये जास्त असं कोणतं पेय आहे की ते सगळे लोक घेतात. म्हणजे पाण्यानंतर दुसरा नंबर, सेकंड नंबरला काय असं पेय आहे, काय ड्रिंक आहे ते घेतलं जातं. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. कदाचित सगळ्यांना तुम्हाला उत्तर आलं असेल. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. जगभरामध्ये सगळ्यात मोठं पाण्यानंतरचं कोणतं ड्रिंक असेल तर ते आहे बेवरेज म्हणजे पेय. कोणतं असेल तर टी आहे. द फ्रेश अरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. असा फ्रेश, ताजा, असा वाफाळलेला असा चहा हे प्रत्येकाच्या घरातलं, म्हणजे प्रत्येकाच्या कामाची सुरुवात ही चहानं होतं. काही तर अपवाद पण असू शकतात, पण भरपूरसे मोस्ट ऑफ पीपल्स इन द वर्ल्ड दे स्टार्ट देअर डे विथ हॅव्हिंग अ टी. चहा घेऊन ते सुरू करतात. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिगंट फ्लेवर. चहा हा रिफ्रेशिंग करणारा, ताजा करणारा, उत्साह हे करणारा, ॲस्ट्रिगंट फ्लेवर, कडक फ्लेवर असलेला असा चहा आहे. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रेविंग.
that is by infusing in a boiling water the leaves and shoot of a plant whose botanical name is the Camellia sinensis. Camellia sinensis हे चहाचं नाव आहे आणि ह्या चहाच्या पानं ही बॉईल करून उकळून हा चहा बनवला जातो आणि तिथून आपल्या चहाची दिवसाची सुरुवात होते. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. ह्या चहाची मळे बाळांनो तुम्ही बघितलं काय, चहाची पानं जी आहेत नाही, द लिव्स ही काय केली जातात, पहिला ती लिव्स आर ड्राईड, ती सुकवली जातात. फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड, नंतर ती बरी केली जातात अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू. म्हणजे चहाची पानं पॅक करून विकण्याच्या पूर्वी तर ती काय केली जातात, सुकवून ती व्यवस्थित पॅक करून ती विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in a tropical and subtropical climates. आता Camellia sinensis is an evergreen plant आहे. evergreen म्हणजे सदाहरित. हे कधी न सुकणार असं झाड आहे, नेहमी हिरवं असणारं झाड आहे. That grows in a tropical and subtropical climate. हे उष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध या प्रदेशामध्ये हे वाढतं. Tea plants require at least 125 centimeter of rainfall a year and prepare acidic oil. आणि ह्या चहाच्या झाडासाठी कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर एवढ्या पावसाची गरज आहे आणि तशी आम्लयुक्त मातीची सुद्धा गरज आहे. Many of the world's best tea estates are located on hill slope at elevations of up to 1500 meters. हे चहाची ही चहाला आपण इस्टेट म्हणतो. बघा, आपण चहा एक्सपोर्ट करतो. भारत हा खूप मोठा देश आहे की भारतातून चहा जगभरामध्ये पोहोचवली जातात. जेव्हापासून इंग्रज इथं आले तेव्हापासून ही चहा आपल्या भारतातून जगभरामध्ये हे केली जाते. त्यामुळे ही चहाची इस्टेट, ही संपत्ती आपण कुठे पिकली जाते तर जिथे हिल आहे, डोंगर्स आहे, 1500 मीटरचा डोंगर्स आहे, त्याच्या स्लोप्सवर, त्याच्या उतारावर ही टी इस्टेट येते. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. असं म्हटलं जातं. It is said that the tea plants grow slowly. चहाचं झाड हे सावकाश वाढलं जातं and acquire a richer flavor at this height. आणि ते मोठं झाल्यानंतर त्याला एक रिचर फ्लेवर, असे मस्त पैकी एक सुगंध असं त्याच्या उंचीवर येतं. When the plants mature, only the top 1-2 inches of the plants are picked. जेव्हा हे झाड वाढतं त्यावेळेला 1-2 इंचाची जी काय पालवी फुटलेली असते त्या झाडाला, ती काय केली जाते, कट केली जाते किंवा ती प्रून केली जाते. These buds and leaves are called flushes. म्हणजे ही जी एक वरची जी पालवी आहे 1-2 इंचाची, त्याला फ्लशेस असं म्हटलं जातं. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. म्हणजे पीक ग्रोईंग सीझन म्हणजे जसं आंब्याच्या झाडाला आंबे येण्याचा काळ असतो, ऋतू असतो, तसं हा पीक ग्रोईंग जो काही सीझन्स आहे, जेव्हा हे चहाची पानं येतात त्यावेळेला म्हणजे त्या सीझनमध्ये 7 ते 10 दिवसामध्ये ही पानं आपण ती कट करू शकतो. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree. खरं तर left to grow on its own, जरी हे झाड स्वतः वाढत असलं, the tea plant may actually grow into a small tree. एका छोट्याशा झाडावर ही चहाची पानं लागलेली असतात. But in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet. सगळ्या गार्डन मध्ये जर बघितला तर ही चहाची पानं, the plants are pruned and kept at the height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. म्हणजे 3 फुटाच्या अंतरावर, म्हणजे जवळजवळ कमरे एवढ्या अंतरावर, 3 फुटाच्या अंतरावर. मी आता 5.5 फूट आहे, म्हणजे 3 फूट म्हणजे माझ्या कमरेच्या अंतरावरचं झाड वाढलं जातं आणि नंतर त्याची पानं काय इझिली प्लक केली जातात, ती तोडली जातात. The teas we buy are usually classified according to their leaf size. जी चहा आपण घेतो, वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज, त्याच्या पानाच्या आकारातून ही चहा केली जाते. अकॉर्डिंगली वी हॅव आसाम टाइप ऑफ टी कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव्स. म्हणजे ज्या चहाची पानं आहेत त्या पानाची साईज जर मोठी असेल, लार्जेस्ट असेल,
किंवा आसाम डस्ट टी जी आहे किंवा आसाम टी आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, आसामची चहा आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची पानं मोठी असतात. चायना टाईप दुसरा जो टाईप आहे, कॅट साईज बाय द स्मॉलेस्ट लीव, त्याची पानं चायना टाईपची जी काही म्हणजे चायनाची जी चहा आहे त्याची छोटी छोटी पानं असतात. अँड कंबोड कॅट साईज बाय द लिव्ज ऑफ इंटरमिडिएट साईज, आणि जी कंबोडची जी चहा आहे चहा पत्ती आहे तर त्याची इंटरमिडिएट मध्यम आकाराची. म्हणजे बघा आपल्याकडे आसामची चहाची पानं जी आहेत तर ते लार्जेस्ट आहेत, चायनाची चहाची पानं आहेत ते स्मॉलेस्ट आहेत, आणि कंबोडची इंटरमिडिएट म्हणजे मीडियम साईजची पानं आहेत. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे 3 रिजन्स आहेत, 3 प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी भारतामध्ये त्या ठिकाणी चहा ग्रो केली जाते, टी ग्रो केली जाते. Each of these regions is famous for the special type of tea it's produce. प्रत्येकाची एक म्हणजे आसामची चहा किंवा बाकीच्या ह्या 3 रिजन मध्ये जी चहा आहे ती प्रत्येकाची एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. Which are unique in taste, aroma, strength and flavor. प्रत्येकाची स्ट्रेंथ, कडकनेस, त्यानंतर त्याचा अरोमा, त्याचा सुगंध, त्यानंतर त्याची टेस्ट, त्याची चव आणि त्याचा फ्लेवर, गंध, हे सगळं वेगळं आहे. द 3 रिजन्स आर, हे भारतामधल्या 3 भागामध्ये जी चहा वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे आपल्याकडे कसं प्रत्येकाचा देवगड हापूस वेगळा असतो, रत्नागिरी हापूस वेगळा असतो, म्हणजे आंब्याचे जसे जाती आहेत आणि त्या प्रत्येकाची क्वालिटी असते तसे चहाच्या पानाची प्रत्येक भागातली एक क्वालिटी एक वेगळी दिसेल. दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, आपला जो नॉर्थ ईस्टर्न इंडिया ईशान्येकडचा तिथे दार्जिलिंग जो आहे, आणि ह्या दार्जिलिंग मध्ये चहा पिकवला जातो. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, वायव्येकडचा जो नैऋत्येकडचा जो आसाम आहे तिथला वेगळा आहे. आणि निलगिरी इन साऊथ इंडिया, आणि दक्षिणेकडचा जो आहे तिथं निलगिरी, म्हणजे निलगिरी पर्वत आपल्याला माहित असेल, हा जो साऊथला आहे, आसाम आणि दार्जिलिंग या 3 रिजन मध्ये भारतामध्ये हा चहा पिकवला जातो किंवा वाढवला जातो. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. भरपूरशी लोक असं समजतात, मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. चहा हे रिफ्रेश, माणसाला प्रेरणा देणारं किंवा उत्साहित ठेवणारं किंवा थकवा कंटाळा सगळा घालवणारं हे ड्रिंक आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट, याच्यामध्ये काय कर्बोदके नसतात. फॅट, याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ नाही, और प्रोटीन्स किंवा प्रथिने नाहीत. त्यामुळे आपण खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर जसं जास्त अन्न खाल्लं तर फॅट होण्याची शक्यता, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट, ऑइली वगैरे असं काही नाही त्यात. What gives tea its special and distinctive flavor is the theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. या चहामध्ये थिएनाइन आणि कॅफिन हे 2 घटक असल्यामुळे हे चहा आपल्याला काय करते, स्टिम्युलेट करते, उत्तेजित करते, आपल्याला प्रेरणा देते किंवा आपला सगळा थकवा, आपलं सगळं मन, शरीर परत एनर्जी देते चहा. त्यामुळे हे चहा हे असं ड्रिंक आहे ते वर्ल्ड वाईड जगभर ते पिलं जातं. लहान मुलं पितात, मध्यम, सगळ्या प्रकारचे लोक पितात चहा. आणि सगळ्यांना आता सकाळी उठल्या आपल्याला चहा लागतो. भारतातल्या लोकांचा चहा पिण्याची पद्धत वेगळी असते. नाश्ता असतो, पोहे असतात, उपमा असतात, बटर, बिस्किट, खारी याच्यासोबत आपण चहा घेतो. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? ह्या चहाची सुरुवात केव्हा आणि कुठे झाली? केव्हा जगामध्ये चहा पिला गेला, फर्स्ट केव्हा तो ड्रिंक म्हणून पिला गेला? An amusing story has come down to us from a Chinese legend. आपल्याकडे चायनाच्या कथा आहेत. चायनाच्या लोकांची एक लिजंड आहे, एक दंतकथा आहे, एक आख्यायिका असं म्हटलं जातं. ही खरी आहे खोटी आहे आय डोंट नो, पण असं म्हटलं जातं, इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स when a servant was boiling some water for the emperor to drink. बघा, कृषी आणि औषध यांचा जो जनक, जो फादर ऑफ ॲग्रिकल्चर अँड मेडिसिनचा जो जनक आहे तो चायनाचा एक सम्राट शेनॉंग नावाचा.
तो एकदा असा ट्रॅव्हल करत होता आणि तेव्हा त्याचा एक सर्वंट, त्याचा सम्राटाचा एक सर्वंट काय करत होता, त्याच्यासाठी पाणी बॉईल करत होता. आणि त्यावेळा काय झालं, जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि तो असं ट्रॅव्हलिंग जंगलातून, आता हा ऍग्रिकल्चरचा आणि मेडिसिनचा तो फादर आहे, म्हणजे त्याला खूपशी औषधांचा आणि ऍग्रिकल्चरमध्ये खूपशा घटकांचा त्याने शोध लावलेला आहे. त्यामुळे असं तो राजा, एक सम्राट जात असताना, जंगलात असताना, त्याच्यासाठी त्याचा सेवक पाणी गरम करत असताना जवळच्या झाडावरची काही पानं, ती पानं त्या पातेल्यामध्ये किंवा त्या भांड्यामध्ये पडली. When a servant was boiling some water for the emperor to drink, just then a few leaves from the nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. आणि त्या पाण्याला लगेच कलर बदलला. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. त्या ड्रिंकनं ती पानं, त्या झाडाची पानं त्या पाण्यामध्ये पडली, टोटली लगेच इमिडिएटली त्या पाण्याचा कलर चेंज झाला. जसं चहा पत्ती आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर जसा पाण्याचा कलर चेंज झाला, एक वेगळा सुगंध येतो, तसा तो आला. आणि ते पिल्यानंतर त्याला ते ड्रिंक रिफ्रेशिंग वाटलं. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. खूप त्याला आनंद वाटला, एक्साइटेड झाला तो. अँड अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. त्याचा फ्लेवरच, गंधच वेगळा होता. He carried out further investigation and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poison. आणि नंतर त्यांना भरपूरशा हे केल्यानंतर त्याला वाटलं की ही पानं एक वेगळी आहेत आणि ह्यांना आपल्याला रिफ्रेशिंग क्वालिटी देणार आहेत. आणि तो एक ॲग्रिकल्चर वाला होता. Excited by an unknown plant, its amazing flavor, he carried out further investigation. तो त्याला खूप एक्साइटमेंट झाली आणि पुढच्या त्याचा तपास करण्यासाठी ते प्लॅन तो घेऊन गेला. अँड दॅट डिस्कवर्ड दॅट. आणि त्याला नंतर तो औषधाचा फादर होता, म्हणजे तो संशोधक होता. त्यामुळे त्याला नंतर असं लक्षात आलं की ही जी पानं आहे, चहाची पानं, नंतर त्याचा शोध आला, इट्स वॉज अ टी. ते टी होतं आणि त्याच्याकडे जे क्वालिटी आहेत तर ते हिलिंग प्रॉपर्टीज, म्हणजे आजार वगैरे बरे करणारे त्याच्याकडे क्वालिटीज आहे, रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज, अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. विषाला मारणारं, चहा हे विषाला मारणारं औषध आहे, हे याचा त्यानं शोध केला. म्हणजे भरपूरशी आपण जे काय अन्न खातो ते पचण्यासाठी, आपण जर सकाळी चहा पिला ते संध्याकाळी जे आपल्या शरीरामध्ये म्हणजे असे काय जे नको असलेले घटक आहेत ते विष होऊन ज्यावेळेस शरीरात बसतं त्यावेळेस चहा पिल्यानंतर त्याला ते मारलं जातं, असं त्याचं मत होतं. ही एक गोष्ट आहे. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. दुसरी असं एक कथा आहे. एक बुद्धिस्ट मॉन्क होता, एक बुद्धिस्ट गुरु होता, साधू होता, नेम बोधिधर्म, आणि त्याचं नाव होतं बोधिधर्म. हु वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. आणि त्यानं एम्परर जो का शेनांग होता त्यानं पहिला चहाचा शोध लावला होता, पण नंतर बोधिधर्म नावाच्या मॉन्कनं नंतर हे ड्रिंक म्हणून त्यानं यूज केला. म्हणजे आता जसं आपण चहा हे ड्रिंक म्हणून पितो तसं. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for a long period of time in prayer and meditation. त्याच्या ध्यान धारणासाठी, प्रार्थनेसाठी त्याला एक आशासाठी तो कीन होता, एक उत्सुक होता. टू सर्च, टू फाइंड आउट. काय फाइंड आउट? अशी एक हर्ब, औषधी वनस्पती, की जी वनस्पती असेल की त्याला भरपूर वेळ अलर्ट, अवेक ठेवेल, जागृत ठेवेल, अशा याच्या तो शोधात होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च, म्हणजे खूप शोधानंतर, अँड ट्रायल, आणि खूप सरावानंतर, ही फाउंड दॅट च्युइंग लीव्स ऑफ द टी शर्प ऍक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक. आणि खूप वेळानंतर, त्याच्या शोधल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की हे चहाचं पान भरपूर वेळ आपण चगळत राहिलो, खाल्लो, तर आपल्याला भरपूर वेळ अवेक, अलर्ट राहता येतं, हे त्याच्या लक्षात आलं. इट वॉज हू इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. आणि नंतर ते चहाचं पान, तो साधू किंवा भिक्षू असल्या कारणानं त्याचे जे सगळे शिष्य होते त्यांना इंट्रोड्यूस करून दिलं, ओळख करून दिलं की हे चहाचं पान आहे,
ते जर तुम्ही खाला तर खूप वेळ तुमची ध्यान धरण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे ऊर्जा येऊ शकते शरीरामध्ये, असं त्यांना इंट्रोड्यूस केलं. इट इज सेड दॅट जापनीज priest studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. आणि असं म्हटलं जातं की जपानचे काही शिष्य या बुद्धिस्ट जो बौद्ध धर्म होता त्याचे शिष्य होते आणि त्यांनी मग त्याच्या सीड्स आहेत चहाची ती बिया आणि पानं हे जपानला घेऊन गेले. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. तुर्कीचे व्यापारी ट्रेडर्स जे आहेत ते सुद्धा त्यांच्या बॉर्डरवर मंगोलियाच्या बॉर्डरवर हे बार्गेनिंग करायचे, म्हणजे चहाची विक्री तेव्हापासून सुरू झाली. म्हणजे पहिला चायनामधला चहा जपानला, त्याच्या जे शिष्य होते बौद्ध धर्माचे ते तिकडून तो जपानला गेला. नंतर तुर्कीज वाले सुद्धा मंगोलियाशी काय करत होते, बार्गेनिंग करत होते. In fact, the story goes that the Chinese emperor Hui Seng was so taken up with the tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea testing tournament in the court. इथं अजून एक चायनाचा एम्परर होता हु संग, तो सुद्धा एवढा चहाचा म्हणजे रिसर्च करणारा होता, तो आपल्या दरबारामध्ये कोर्टमध्ये टी मेकिंग, टी बनवण्याच्या आणि टी टेस्टिंग टुर्नामेंट अशा स्पर्धा तो आयोजित करायचा. सो टी माइंडेड वॉज ही. तो टी माइंडेड म्हणजे तो चहाचा खूप निस्सीम भक्त होता, टी लवर्स होता, तो चहामध्येच होता. त्यामुळे तो एवढा वेडा होता दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ऍक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. त्यामुळे त्या हुई संगला माहितीच नव्हतं की मंगोलिया जे सैनिक होते ते केव्हा त्यांच्यावर आले आणि त्याचं साम्राज्य केव्हा घेऊन गेले, त्याला हरवलं. हे तो चहाच्या नादातच त्याचं साम्राज्य त्यानं हे केलं. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England. आणि अशी ही चहाची सवय, हॅबिट ऑफ ड्रिंकिंग, जशी आपल्याला चहाची सवय पडलेली आहे पिण्याची, तशी ही हॅबिट जपानकडे गेली, युरोपकडे गेली, इंग्लंडकडे गेली, वेअर इट बिकम्स अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. आणि हे लोकांच्या मध्ये आता ती फॅशनेबल ड्रिंक झाली, पॉप्युलर. आपल्याकडे कसं आता चहाचे किती मोठे किती हॉटेलमध्ये कॅफेज आहेत, टी कॅफेज आहेत, कॉफी कॅफे आहेत. आणि आता अशा प्रकारे ही चहा एक फॅशन झालेलं आहे. चायनामध्ये तरी भरपूरशा म्हणजे रेस्टॉरंट असू देत, मॅरेज सेरेमनी असू देत, बर्थडे सेरेमनी असू देत, तर लोकांना चहाची पार्टी देतात आणि हे साजरे करतात. आता या पुढचा जो काय इतिहास आहे चहाच्या बाबतीचा तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. आता याचे सगळे मी जेवढा भाग शिकवलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही लर्न करा, त्याचे शब्दार्थ बघा आणि त्यानंतर मी जे पॅसेज देणार आहे तुमच्यासाठी ते पॅसेज तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बाळांनो थोडा अभ्यास करा पण व्यवस्थित करा आणि आता जसा तुमचा अभ्यास चाललाय तो छान छान अभ्यास करा. थँक्यू.